सर्वप्रथम जय हिंद, वंदे मातरम. ह्या महाराष्ट्रामध्ये अवघड आहे. शेतकऱ्याचं जगणं, सैनिकाचं जगणं अवघड असतानासुद्धा ह्या काळामध्ये उष्णतेचा त्रास 40, 42, 45, 47 अंश सेल्सिअस तापमान, ह्यामध्ये जनता परेशान. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यावर संरक्षण देण्यासाठी आपले पोलीस बांधव अधिकारी हे दिवसरात्र ड्युटी करतात, प्रामाणिकपणे ड्युटी करतात, 24 तासापैकी 18 तास ड्युटी करतात. परंतु त्यांना नामधारी म्हणून वापरण्यात येतं. त्यांना कुठल्याही प्रकार अधिकार कायदा दिला नाही. म्हणून ह्या जास्त महाराष्ट्रामध्ये, तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये अत्याचाराचे प्रकार घडतात. दिवसाढवळ्या गोळीबार होतात, एकमेकावर फायरिंग होती, लहान मुलांवर, लहान मुलींवर अत्याचार होतात. याला जिम्मेदार कोण? याला जिम्मेदार राजकारण. पार्टी कोणती असो साहेब लोक, परंतु महाराष्ट्र जर व्यवस्थित चालवायचं असेल तर कायद्याचं हे पालन झालं पाहिजे. मला सांगा, ह्या महाराष्ट्रामध्ये कायद्याचं काय पालन हो? 5 ते 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, दिवसाढवळ्या गोळीबार, असे किती कठोर गोष्टी होतात. माझे पोलीस बांधव दिवसरात्र ड्युटी करतात, पोलीस ऑफिसर दिवसरात्र ड्युटी करतात, पण त्यांचे हात कायद्याने बांधल्यामुळं त्यांना काही ॲक्शन घेता येत नाही. हे मोठं दुर्भाग्य आहे. त्याच्यामुळे भविष्यामध्ये जर सैनिक समाज पार्टी जर भविष्यामध्ये सरकारमध्ये आली तर आमच्या पोलीस बांधव अधिकाऱ्यांना कायद्यांनी बांधून न ठेवता त्यांना फ्री स्टाईल कायद्यांनी सोडलं जाईल. आणि असे जे काही अगण्य प्रकार घडतात त्याला प्रत्युत्तर देण्याचं मुभा ही सैनिक समाज पार्टी दिली जाईल. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोरगरिबांच्या हितासाठी, सामान्य जनतेच्या हितासाठी जे अधिकार असतील ते अधिकार पूर्ण बहाल केले जातील एवढं सांगू इच्छितो. परंतु कायदे कानून हे इतरांना फ्रीस्टाईल सोडावे असं मी सरकारला विनंती करतो. आणि दुसरी गोष्ट, जे काय अनुचित प्रकार घडतात आणि दुसरे काही प्रॉब्लेम तयार होतात त्याला पूर्ण हातबल भार लावावा किंवा फ्रीस्टाईल द्यावा असं मला वाटतं. आपल्या आई बहिणीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे आई आणि बहीण ह्या नात्याने त्या काळात स्वराज्य स्थापन केलं, ह्या स्वराज्याला कुठंतरी तडा जात आहे असं मला वाटतं. आणि लहान मुली त्याचप्रमाणे लेडीज बहीण ह्या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाही. म्हणून सैनिक समाज पार्टी भविष्यात जर आली तर त्याला सुरक्षा देण्याचं काम, छोटंसं काम सैनिक समाज पार्टी भविष्यात करेल सांगतो. जय हिंद, वंदे मातरम. 24 गुड मॉर्निंग. जनसेवक तुकाराम ढपोळ, सैनिक समाज पार्टी महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष. त्याचप्रमाणे 198 शूर हवेली आमदारकीचा 3 नंबरचा उमेदवार आणि खासदारकीचा चा उमेदवार. जय हिंद, वंदे मातरम.